ZRUCC सदस्य जय डिलानी यांची उपस्थिती। उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी आणि भाविकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला। अयोध्या धाम ते लोकमान्य टिळक टर्मिनस LTT या अमृत भारत एक्सप्रेस गाडी क्रमांक 02212 पहिल्याच फेरीचं आज नाशिक रोड रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आलं। 28 एप्रिल रोजी अयोध्येतून मार्गस्थ झालेल्या गाडीचं नाशिकमध्ये रेल्वे अधिकारी, स्थानिक मान्यवर आणि झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीचे सदस्य जय डिलानी यांनी स्वागत केलंय। दोन आध्यात्मिक नगरींचं मिलन यावेळी बोलताना डिलानी यांनी या नवीन रेल्वे सेवेचं सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केलंय। ते म्हणाले, ही ट्रेन प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या आणि त्यांची तपोभूमी पंचवटी नाशिक यांना थेट जोडणारा एक भक्तीचा सेतू आहे। या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो भाविकांसाठी ही एक मोठी भेट आहे। सामान्यांसाठी हायटेक प्रवास अमृत भारत एक्सप्रेस ही विशेषतः कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधा देणारी ट्रेन आहे। या गाडीची काही प्रमुख वैशिष्ट्ये: पुश पुल तंत्रज्ञान, गाडीच्या दोन्ही टोकांना इंजिन असल्याने वेग वाढवणे आणि कमी करणं सोपं होतं, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो आणि प्रवास अधिक सुखर होतो। आधुनिक सुविधा, गादीच्या आरामदायी जागा, प्रत्येक बर्थवर चार्जिंग पॉइंट आणि बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, सुरक्षा, CCTV कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा आणि धक्क्यांपासून बचाव करणारी आधुनिक कपलर सिस्टीम। नाशिकच्या प्रवाशांच्या मागणीला यश। ZRUCC प्रतिनिधी म्हणून डिलानी यांनी नमूद केलं की नाशिक मुंबई आणि नाशिक उत्तर भारत या मार्गांवर चांगली कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला हे यश मिळालंय। रेल्वे समितीमध्ये आमचा नेहमी सर्वसमावेशक प्रगतीवर भर असतो। ही ट्रेन सिद्ध करते की सामान्य प्रवाशांनाही जलद आणि सन्मानजनक प्रवासाचा हक्क आहे। नाशिक रोड स्थानकावर भविष्यात अशाच अधिक सुविधा आणि नवीन गाड्या सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही मध्य रेल्वे प्रशासनासोबत सातत्यानं कार्यरत आहोत। अमृत भारत एक्सप्रेसच्या नियमित सेवेमुळे उत्तर भारतीय नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, भाविकांची गर्दीची समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार आहे। या प्रसंगी प्रथमतः शालेय विद्यार्थ्यांनी देशभर भक्तिगीते त्याचबरोबर नृत्य सादर केले। या प्रसंगी मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात आदी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव माननीय प्रबंधक त्याचबरोबर प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। त्यानंतर या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक त्याचबरोबर संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा माहिती करून दिली। या प्रसंगी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सटकली आणि मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला। प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना आपल्या कलागुण सादरीकरण करून गीत गाण्यात आले। तसंच मान्यवरांनी या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। कार्यक्रमासाठी आमदार सौ देवयानी सुहास फरांदे, नाशिक रोड पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळ साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नियमाचे ॲडव्होकेट तसेच समाजसेवक सोनवणे साहेब यांनी मार्गदर्शन करून या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले। त्याचबरोबर या कार्यक्रमास अमृत भारत एक्सप्रेस ही गाडी क्रमांक 012212 रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर तिचं स्वागत सर्व कर्मचारी वर्ग, त्याचबरोबर महाप्रबंधक, पोलीस विभाग आणि रेल्वे कर्मचारी, त्याचबरोबर आमदार व नगरसेवक यांनी या ठिकाणी या गाडीचं स्वागत केलंय। त्याचबरोबर रेल ड्रायव्हर, चालक यांचा सन्मान सत्कार करून त्यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। त्याचबरोबर येथील रेल्वेचे अधिकारी यांनी आपली या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मोठ्या आनंदाच्या पुढे मार्गक्रमण करण्यासाठी आमदार देवयानीताई फरांदे यांच्या हस्ते या गाडीत हिरवा झेंडा दाखवून प्रस्थान करण्यास अनुमती देण्यात आली। त्याचबरोबर रेल्वे महाप्रबंधक यांनी या ठिकाणी नाशिक रोड व सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमास अनुमती देऊन हिरवा झेंडा दाखवून पुढील अयोध्या धाम ते लोकमान्य टिळक टर्मिनस LTT अमृत भारत एक्सप्रेस आपल्या प्रवासात नित्यपणे सुरू झाली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। काल ह्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी अमृत भारत एक्सप्रेस अयोध्या ते मुंबई खास ही सुरुवात केलेली आहे आणि आज ही ट्रेन नाशिकला पोहोचलेली आहे। याचा आम्हाला मनापासून आनंद होतोय। प्रभू श्री रामचंद्रांचं पदस्पर्शाने पावन झालेल्या आज नाशिकच्या भूमीमध्ये ही ट्रेन आली आणि इथून महाराष्ट्रामधील जनतेला आता अयोध्येमध्ये जाण्यासाठी ही खास अमृत भारत सुपर एक्सप्रेस ट्रेन मोदीजींच्या माध्यमातून आज उपलब्ध करण्यात आलेली आहे। मी मोदीजींचे मनापासून आभार मानते आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडण्यासाठी म्हणजे
ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास करून गेले ते आमचं नाशिक आणि अयोध्या ह्याला जोडण्याचं काम आज मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे. मी मोदीजींचे मनापासून आभार मानते, धन्यवाद व्यक्त करते आणि हे अयोध्या एक्सप्रेस निश्चितच सर्वांसाठी प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी एक मोठी उपलब्धी राहणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. नाशिककरांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते काल अयोध्येवरनं ही गाडी निघालेली आहे आणि रेल्वेच्या संदर्भात मागील काही वर्षापासून जे लक्षणीय सुधारणा होत आलेल्या आहेत त्यासाठी समस्त भारतीयवासी वंदे भारत ट्रेन असेल, राजधानी ट्रेन असेल किंवा स्टेशनवरची स्वच्छता असेल किंवा स्टेशनवरच्या फॅसिलिटीज असतील या पॅसेंजरसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं आज अमृत भारत ही एक सर्वसामान्यांसाठी एक खूप चांगली ट्रेनची सुविधा आपल्या महाराष्ट्रासाठी आणि उत्तर भारताच्या सगळ्या राज्यांसाठी झालेली आहे. अशीच मागणी नाशिककरांच्या वतीने नाशिक पुन्हा रेल्वे लवकरात लवकर व्हावी आणि आमची कुंभमेळ्याच्या पूर्वी नाशिकचा पूर्ण कायापालट व्हावा ही अपेक्षा आम्ही रेल्वेकडे व्यक्त करतो. पुन्हा एकदा मोदी साहेबांचं आणि समस्त रेल्वेच्या स्टाफचं आम्ही अभिनंदन करतो की आम्हाला त्यांनी नवीन सुविधा दिली. धन्यवाद. ओके सर, थैंक यू सर. बोलिए सर. अच्छी सुविधा है गाड़ी के लिए, गाड़ी सुविधा चल रही है पब्लिक के लिए, ज़्यादा आसानी से अभी से फ्लाइट टाइम चल रही है गाड़ी तो बहुत अच्छा लग रहा है. सभी पब्लिक खुश है उससे. ये गाड़ी के बारे में क्या बताएंगे, क्या सुविधा है? गाड़ी के लिए ये सुविधा है कि इसमें जनरल कोचेस, AC स्लीपर कोचेस अच्छे हैं तो पब्लिक को आसानी से टिकट मिल जाता है तो उसकी वजह से मिल जाएगा, उनको जगह मिलेगा समय पे और राइट टाइम चल रही है गाड़ी. ये खुशी की बात यही है, पब्लिक इससे खुश है. यस सर, थैंक यू सर. सुनन साहेब, बाईट लेना है, बाईट लेना. मिळताव सर बाईक खाली घ्या. काल ह्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी अमृत भारत एक्सप्रेस अयोध्या ते मुंबई खास ही सुरुवात केलेली आहे आणि आज ही ट्रेन नाशिकला पोहोचलेली आहे. याचा आम्हाला मनापासून आनंद होतोय. प्रभू श्री रामचंद्रांचं पदस्पर्शाने पावन झालेल्या आज नाशिकच्या भूमीमध्ये ही ट्रेन आली आणि इथून महाराष्ट्रामधील जनतेला आता अयोध्येमध्ये जाण्यासाठी ही खास अमृत भारत सुपर एक्सप्रेस ट्रेन मोदीजींच्या माध्यमातून आज उपलब्ध करण्यात आलेली आहे. मी मोदीजींचे मनापासून आभार मानते आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडण्यासाठी म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास करून गेले ते आमचं नाशिक आणि अयोध्या ह्याला जोडण्याचं काम आज मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे. मी मोदीजींचे मनापासून आभार मानते, धन्यवाद व्यक्त करते आणि हे अयोध्या एक्सप्रेस निश्चितच सर्वांसाठी प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी एक मोठी उपलब्धी राहणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. कर चले हम फिदा हम वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ कम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते रहा बाका बन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा हम वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. ही कालच आपल्या
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते तिचा काल म्हणजे ज्याला आपण हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, नाशिक रोड रेल्वेचे सर्व स्टाफ, कर्मचारी आणि ज्यांनी विविध कलाकृतीद्वारे आपल्या भारतावरती असलेल्या प्रेमासाठी उपस्थित झालेले सर्व बच्चे कंपनी, सर्वांचं सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खरं तर मागच्या काही दिवसापासून मी बघाल तर मागच्या 15 ते 20 वर्षामध्ये रेल्वेनी खूप मोठ्या प्रमाणावरती बदल हा बघितलेला आहे. फार पूर्वी आम्हाला राजधानी एक्सप्रेस ही सगळ्यात सुपरफास्ट वाटायची, त्याच्यानंतर शताब्दी एक्सप्रेस आल्या, त्याच्यानंतर हायस्पीड ट्रेन आल्या, त्याच्यानंतर राजधानी पुष्पूल आली, त्याच्यानंतर वंदे भारत ट्रेन आल्या आणि वंदे भारत ट्रेनमध्ये वंदे भारत स्लीपर कोच आल्या आणि आता अमृत भारत ही एक पुष्पूल टेक्नॉलॉजी असलेली नवीन ट्रेन आपल्या सगळ्यांसाठी कालच आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते आपल्याला हे दिलेलं आहे. आज ज्याप्रमाणे भारतातल्या रेल्वेचा कायापालट हा करण्यात आलेला आहे तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे. आणि ह्या कायापालट करत असताना फक्त केंद्रीय नेतृत्वच नाही तर सर्व रेल्वेचा स्टाफ, मला वाटतं की तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा सहयोग त्याच्यामध्ये आलं म्हणून ते शक्य झालं. भारतवासी म्हणून तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. येत्या काळामध्ये आपल्याकडे सिंहस्थ होऊ घातलेला आहे आणि सिंहस्थाच्या निमित्ताने रेल्वेकडनं खूप मोठ्या प्रमाणावरती नाशिक आणि परिसरामध्ये जवळपास मनमाड ते आपण निगतपुरी गेलात तर खूप मोठ्या प्रमाणावरती रेल्वेची कामं चालू आहेत आणि आपण जी अहोरात्र मेहनत घेऊन नाशिककरांची सेवा करतायत, आम्हाला चांगल्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत. नाशिक रोड जे स्टेशन जे भुसावळ स्थानकातलं एक स्वच्छ स्टेशन आहे त्याच्यात तुमचे सर्व एस स्टाफ बसले असतील, साहेब इथे बसलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल तुमचं नाशिककरांच्या वतीने मी खूप खूप एकदा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि भावी काळात सुद्धा तुम्ही अशीच आमच्या सर्व नाशिककरांची सेवा करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा अमृत भारत एक्सप्रेसच्या निमित्ताने आपल्या भारतात होऊ घातलेली नवीन जी क्रांती आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.